त्या काळी कुठलंही मोटार नाही, कुठलं इंजिन नाही, तरी गडावरच्या विहिरीतनं सगळ्या गडभर कसं पाणी फिरवलंय एकदा कधीतरी जाऊन बघून या. 72च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडाच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं. ती महाराजांची शिवकालीन पाणी योजना. आणि महाराजांच्या काळातली परिस्थिती काय माहिती आहे? दुष्काळ इतका भयान आहे, इतका भयान आहे की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर जाऊ लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर पडू लागली. इतकी भयान परिस्थिती. पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. एकीकडं औरंगजेब त्याच्या सरदारांना सांगतोय शेतकऱ्यांकडनं सारा वसूल करा, होत नसेल घरं सारा जप्त करा, त्याची बायका पोरं उडवून आणा, पण सारा गोळा करा. आणि दुसरीकडे महाराज सांगतायत अडचण असेल शेतकऱ्याचा सारा माफ करा. दुष्काळ पडला शेतकऱ्यांना कर्जावर रक्कम द्या, फेडायची ताकद नसेल कर्ज माफ करा. जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहा. शेतकऱ्यांचा राजा राजा शिवछत्रपती. महाराजांच्या पूर्वी शेतकऱ्यांवर 40 प्रकारचे कर होते. महाराजांनी सगळे रद्द केले. 1 नेशन 1 टॅक्स ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. सगळं शेतकऱ्यांना स्वराज्यातनं दिलं. आणि महाराजांनी सरळ सांगितलं उत्पन्नाचे 4 भाग करा, 3 भाग शेतकऱ्याला आणि 1 भाग सरकारला. अर्थव्यवस्था गतिमान केली की स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिलकीचाच राहिला. हे सगळ्यात मोठं स्वराज्याचं यश आहे, सगळ्यात मोठं. राज्याभिषेकाची घोषणा झाली. रायगडावर राज्याभिषेकाचे काही धार्मिक विधी सुरू झाले आणि महाराज महनमंगलाई तुळजाभवानीच्या दर्शनाला प्रतापगडावर रवाना झाले. महाराज प्रतापगडावर पोहोचले. महनमंगलाई तुळजाभवानीचं महाराजांनी दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीला त्यांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज रायगडावर परतले. रायगड गजबजून गेला होता, राज्याभिषेकाच्या तयारीनं सजला होता. महाराजांच्या सोबत त्यांची कोण धावपळ उडाली होती. देशोदेशीचे निमंत्रित राज्याभिषेकाला रायगडावर हजर झाले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, पोर्तुगीज, गोवेकर, फ्रेंच, विजापूरकर, भागानगरकर ही सगळी मंडळी रायगडावर हजर झाली होती. आणि महाराजांचे सोबती सरसेनापती हंबीरराव मोहिते, आनंदराव, हिरोजी फर्जंद, नागोजी जेदे, मोरपंत, प्रल्हाद पंत यांची कोण 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 धावपळ. पण राज्याभिषेकाची ही धावपळ चालू असतानाच अचानक कुणीतरी आपल्या सोबत्याला सांगायचा हे सगळं बघायला आज वीर बाजी पासलकर असायला हवे होते. ते कान्होजी जेदे नाईक देशमुख, ते तानाजी मालुसरे. तानाजीने आपल्या पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र महाराज राजांची नजर कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. आणि तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले 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 असे गेले रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कुणीतरी सांगत होता आज तानाजी असायला हवे होते. तो आमचा शिवाकाशीत. महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले. 65,000ची सिद्धी जव्हरची फौज, नेताजी पालकर, सिद्धी हिलाल सिद्धी वावानी छापा मारला. पण बळ तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं. नुकताच स्वराज्यात आलेला उभव राजांसारखा दिसणारा शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. आणि राजे म्हणाले शिवा, ए शिवा आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हटला होतो. झाला
गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. ते आमचे बाजी प्रभू. इकडं शिवा कसे सिद्धीच्या भेटीला गेले, त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूकडे त्या पावसाळी वादळी किर रात्री महाराज बांदल फौजेला घेऊन बाजी प्रभूंच्या समवेत निघाले. 20 तासाचा अखंड प्रवास केला. महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रू पाठीशी आल्याची चावल लागली. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य मरितो. राजे म्हटले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी राजे पुढे निघाले आणि त्या गजकिंडीमध्ये बाजी आपल्या मावळ्यांसोबत झुंजत राहिले. त्या मोगली प्रपाताशी तटबंदी सारखे लढत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. किती किती नावं घ्यावीत अशी. त्या राज्याभिषेकाच्या दिवशी साऱ्यांना हे सारे सारे आठवत होते. कुणीतरी सांगत होता, बाजी प्रभू बांदल फौज धारतीर्थी पडल्यानंतर महाराज त्या साऱ्यांच्या घरी गेले, साऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. अर्थात जी मुलं तरुण असतील त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं, पण आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आता तो युद्धावर गेला, धारतीर्थी पडला आणि त्याच्या पश्चात त्याची आता विधवा बायको, तिचं काय? त्याच्यानंतर त्याच्या विधवा पत्नीचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. 350 वर्षापूर्वी. बर पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता त्याच्या पश्चात त्याच्या वृद्ध मातापित्यांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध मातापित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातनं दरमहा 2.5 शेर धान्य त्या सैनिकांच्या मातापित्यांना दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतली. हे लोककल्याणकारी राज्य. म्हणूनच या देशाची राज्यघटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य. 4 जून एकादशी उजाडली. रायगडावर महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कथिल, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, फळं लोकांना दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं भरल्या डोळ्याने बघत होते, अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं त्यांचंच तर संकल्पित होतं. याची देही याची डोळा, त्यात सगळं अनुभवत होत्या. आणि मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराजे शहाजी राजे आणि मासाहेबांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर पुण्याला जायला निघाले. आपल्या
12 वर्षाच्या जाणाऱ्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबराज निघाले. एका पित्यानं त्यांना काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील.